नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 6. गुरु शिष्य संवाद. प्रश्न 24. काहीतरी जन्माचे सार्थक करावेसे फार फार वाटते, पण दिवसातून एक घटकाही मला फुरसत मिळत नाही. तेव्हा मी काय करू? उत्तर. हा प्रश्न तुम्ही 25 वर्षाच्या मागे केला असता तर चालले असते. हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मनुष्याला फुरसत मिळत आहे, परंतु आत्मोद्धाराची तळमळच खरी नसल्यामुळे फुरसत मिळाली तरी वेळ वाया दवडली जाते. वास्तविक अलीकडे कितीतरी सुखसोयी झाल्या आहेत, त्यामुळे खर्च, त्रास कमी व वेळेची बचत होत आहे. पूर्वी लांबचा प्रवास म्हणजे काशी, रामेश्वर या ठिकाणी देखील पायी जावे लागत असे. त्यामुळे यात्रा संपून परत घरी यायला जवळजवळ 6 महिने लागत असत. क्वचित लोक छकडीने जात असत. हल्ली मोटार आगगाडीतून जाण्याची सोय झाल्यामुळे 15-20 दिवसात यात्रा संपवून मनुष्य घरी येऊ शकतो. सध्या सायकली झाल्यामुळे स्त्रियांना पुरुषांना फारसे चालावे लागत नाही आणि वेळेची बचतही होते. मंडईतून भाजी आणणे किंवा बाजारातून सामान आणावयाचे असल्यास सायकलीवरून भरकन जाऊन येता येते. हल्ली तर विमानाच्या सोयीमुळे 12 तासाचा प्रवास अवघ्या 2 तासात करता येतो. पूर्वी रात्रीच्या वेळी कंदील वापरत असत. आता विजेचे दिवे झाल्यामुळे रोजचे रोज तेल घालून कंदील पुसणे हा जो व्याप होता तो नाहीसा झाला. आता फक्त बटन खालीवर केले की काम झाले. स्टोवची सोय झाली म्हणून धूर व झळीचा त्रास उरला नाही. कुकर वापरू लागल्यापासून अर्ध्या तासाच्या आत स्वयंपाक तयार होतो. पूर्वी गहू, जोंधळा घरी दळून पीठ तयार करावे लागत होते. सध्या गिरण्या झाल्यामुळे आयते पीठ तयार होते. त्याचप्रमाणे हल्ली सर्व प्रकारची औषधे तयार मिळतात आणि वर्तमानपत्रात त्यांची व्यवस्थित माहिती पण मिळते. त्यामुळे मुलांना गुटी घालणे, बाळंतिणीसाठी ठराविक औषधे तयार करणे किंवा पडसे खोकला झाला असता घरगुती काढे बनविणे इत्यादी व्याप नाहीसा झाला आहे. म्हातारपणामुळे दात पडले किंवा अन्य कारणामुळे दात काढले गेले म्हणून जेवायला बराच वेळ लागतो असे म्हणण्यासही मार्ग नाही, कारण दातांची कवळी बसून घेता येते. जरी वेळेची बचत झाली तरी पैशाच्या टंचाईमुळे काही सुचत नाही असे म्हणण्यासही मार्ग नाही. सक्ती शिक्षण झाल्यामुळे हवे तितके शिक्षण घेऊन नोकऱ्या करून पैसा मिळवता येतो. स्त्रियांनाही नोकऱ्या करता येण्यासारखे असल्यामुळे पगाराला अजून 8 दिवस आहेत, कसे करावयाचे असे म्हणून सचित्त मुद्रा करून बसण्याचे कारण उरले नाही. मुले शाळेला जात असल्यामुळे त्यांच्याजवळ आयांना आरडाओरड करण्याचा व्यापही कमी झाला. कपडे पण आयते शिवून मिळत असल्यामुळे शिवण्याचा व्यापही नाही. एकंदरीत वरील सर्व सुखसोयी झाल्या खऱ्या, पण अजून आपणास आत्मचिंतनास वेळ मिळत नाही हे आपले म्हणणे मात्र अजून बदलले नाही. झाड टवटवीत राहण्यासाठी जसे मुळाला पाणी घालणे जरूर आहे, त्याप्रमाणे आपला संसार सुखमय होण्यासाठी आत्मचिंतन हे मुख्य आहे. हे जेव्हा कळून येते तेव्हा मनुष्याला एक क्षण म्हणून बहुमोलाचा वाटतो. कितीही व्यापात असला तरी त्यातल्या त्यात वेळ काढून तो आपले कार्य साधू पाहतो. मनुष्याला आपले हित कशात आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संसारात अधिकाधिक लिप्त होणे हेच आपले कर्तव्य असे तो समजतो. मग फुरसत कशी मिळणार? प्रश्न 25. संत आपले कार्य आटपत आल्यावर
बहुत करून एकांतात का राहतात? उत्तर: जड, मूढ, अज्ञ जनसंतांची स्थिती ओळखू शकत नाहीत. त्यामुळे ते प्रापंचिक लोकांशी वागल्याप्रमाणे त्यांच्याशी पण वागायला जातात. त्यामुळे त्यांचा बोध बहुमोलाचा असूनसुद्धा सकाम हृदयावर परिणाम होणे मोठे कठीण जाते. करिता त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संपल्यावर त्या सर्वांना सुबुद्धी देण्याबद्दल देवाची प्रार्थना करण्यासाठी ते एकांतात राहतात. प्रश्न 26. मी अनेक देवधर्म केले तरी माझ्या मनाला शांती लाभली नाही, तेव्हा यावर काय उपाय? उत्तर: आपण गावाला जाण्यासाठी टांगा, आगगाडी, मोटार, आगबोट, विमान यापैकी कोणत्याही वाहनात बसलो तरी वाहक सुखरूपपणे आपल्याला पोहोचवितो या विश्वासाने आपण जसे निर्धास्त असतो, त्याप्रमाणे जगज्जनक परमात्मा आपला मायबाप, तोच आमचे पालनपोषण करतो. त्याची दृष्टी सदैव आमच्याकडे आहे. म्हणून तर आमचे सारे व्यवहार सुरळीत चालत आहेत. हा विश्वास जेव्हा आमच्यामध्ये दृढ होतो तेव्हा शांती नको म्हणत असताही पाठीशी लागते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.